नमस्कार, मी वैद्य प्रियांका पटाडे। आज आपण त्वचेची काळजी कशी घ्यायची हे बघणार आहोत। त्वचेमध्ये जर तुम्ही बघितलात तर जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्या प्रकृती आणि त्याच्यानुसार त्वचेचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात। आयुर्वेदानुसार मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे की वात प्रकृतीची त्वचा कशी असते, पित्त कफ प्रकृतीची त्वचा कशी आहे। तर ज्यांची त्वचा रुक्ष आहे, कोरडी आहे, काही जणांची त्वचा ही ऑइली असते, तर त्या त्वचेच्या प्रकारानुसार आपल्याला सुद्धा आपले जे हेल्थ प्रोडक्ट आहेत ते चूज करावे लागतात। आपण बाजारामध्ये आजकाल बघतो की वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या कंपनीची पुष्कळ उत्पादनं अवेलेबल असतात। मग आपल्या त्वचेला कोणती सूट होईल तर हा प्रश्न पडतो। पण प्रत्येक वेळेस ट्रायल आणि एरर घेणं हे तर पॉसिबल नाही। तर जर आपण आयुर्वेदानुसार त्वचेचे 7 लेयर्स पडतात आणि त्यानुसार त्याच्यामध्ये व्याधीसुद्धा वर्णन केलेले असतात। पण नेहमी त्वचेची काळजी कशी घ्यायची तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की रोजच्या रोज अंघोळ करणं। दवाखान्यामध्ये जेव्हा पेशंट येतात तेव्हा पेशंट विचारतात की कुठला साबण वापरायचा, तर बाजारात त्याचेही पुष्कळ प्रकार दिसून येतात। तर त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय आहे की प्युअर ग्लिसरीन सोप। मी माझ्या दवाखान्यामध्ये रुग्णांसाठी असे प्युअर हँडमेड ग्लिसरीन सोप तयार करते। आता उदाहरणार्थ हा जो सोप आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे बेसेस, वेगवेगळे त्याच्यामध्ये फ्लेवर्स असतात। हा सोप आहे हा मुलतानी माती आणि चंदनपासून तयार केलेला आहे। त्याच्यामुळे ज्यांची त्वचा ऑइली आहे किंवा आता शरद ऋतू ऑक्टोबर ही चालू होणार, त्याच्यामुळे पुष्कळ घाम येणे, बारीक पुरळ येणं किंवा अशी उष्णतेची लक्षणं दिसून येतात, अशा वेळेस हा ग्लिसरीन सोपचा फायदा खूप जास्त होतो। त्याचप्रमाणे जर तुमची स्किन खूप ड्राय आहे आणि तुम्हाला स्किनचे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यासाठी हा मंजिष्ठा आणि चंदन यांनी तयार केलेला हा प्युअर ग्लिसरीन सोप आहे। हे वापरल्यामुळे तुमची स्किन ड्राय होणार नाही, स्किन नेहमी मॉइश्चराइज राहील आणि तुम्हाला त्यासाठी वरतून मॉइश्चरायझर वापरण्याची गरज देखील भासणार नाही। जर तुम्हाला असे प्युअर ग्लिसरीन हँड सोप हवे असतील तर मला नक्की DM करा। या सोपचं डिस्क्रिप्शन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे।